तुमच्या पाठीमागे उभा टाकतो का नाही मी, एवढं सगळं बोललो. तुम्ही माझ्या शेतकऱ्याकडून पैसे का घेता म्हणलं तुम्ही? अरे थांब रे, मी पंचायत समितीत सांगालो मी. आणि हे का करता म्हणलं तुम्ही असं? त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला पैसेच खायचे खा, काही नको नाही. तुम्हाला 10 वर्षाच्या अगोदर सांगितलं म्हणलं पिठामध्ये जर मीठ टाकलं तर चव येते. 22 रुपये तो 22-5-5 रुपये तर तो माणूसही देतो ना, पण त्याच्यावर तुमचं पोट भरत नाही 22 रुपयावर. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मी 40 लाख रुपये पवारला म्हणलं उचलला आणि 40 लाख रुपये त्या टेबलवर ठेवले का नाही बाबा तिथे इथं बीडीवर. आणि म्हणलं ह्याच्यातून तुमचे एक म्हणलं कोणातरी एक जणांजवळ ठेवा, मेहरबानी करा म्हणलं, हात जोडतो तुम्हाला. माझ्या शेतकऱ्याकडून कुणाकडून 1 रुपया घेऊ नका. तुम्ही काम केलं, तुम्ही किती रुपयाचं काम केलं, 40 लाखातून पैसे घ्यायचे, खिशात ठेवायचे. पण इथून पुढे माझं तिथं लोकांचं काम राहिलं नाही पाहिजे. तसं तुम्हाला ऑफर करतो मी. 40-50 लाख रुपये कोणाला ठेवतो मी. तुम्हाला जसे तुम्ही कामं करता, जसे पैसे घेता, त्याला विचारा पैसे ठेवले विचारा ना तुम्ही. आता 50 लाख बोलवतो मी. माझं पैसा माझ्या लोकांसाठी माझं पैसा ढेकभर आहे. मी 50 लाख तुमचं कुठे ठेवायचे सांगा का? कोणाजवळ ठेवायचे? 50 लाख ठेवतो. तुमचे जसजसे कामं होते तसं त्याच्यातून काढून घ्या. ह्याच्यापर्यंत माझा पर्याय नाही. आता मला माझ्या लोकांची कामं करायची. म्हातारे कोतारे माणसं येतात, सगळं जातात. काय अन्न नाही, पाणी नाही, चहा नाही. त्या म्हाताऱ्याला तिकडे ते जाते त्या गावावर 10 रुपयाचं तिकीट खर्चून येते, फुकट येत नाहीत ते ऑटोवर 10 रुपये 15 रुपये घेतो. आणि त्यांचे पैसे अर्धे निमित्त ते जाणे तर जिरते. एखादं हे ऊन आहे, त्या उन्हामध्ये मेलं राहिलं काय केलं का? माझी बदनामी होणार. मी 50 लाख रुपये मॅडम पुढे ठेवायचे सांगा, मी ठेवतो. मी मला माझ्या लोकांकडनं 1 रुपया आता इथून पुढे घेतलेला मला जमणार नाही. नाही तर मी बघा, मी पेटलो ना एकदा, मी सोडत नाही कोणालाच. मी जर एखादा पेटलो आणि मला जर माझ्या लोकांना जर पैशाची माझ्याकडे जर कंप्लेंट आली तर मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. कंप्लेंट येणार नाही सर. आणि जेवढे काही प्रस्तावित महिना 1.5 महिना वेळ द्या, सगळे काढून टाकतो सर. काही सदस्याचे आहेत सगळे काढून टाकतो सर. जेवढे समितीच्या कार्यकाळात प्रस्ताव आले. थांबा जरा. मी कशाला मध्ये बोलता राव तुम्ही? मला सांगा, कशाला महिना 1.5 महिना लागतं बाबा? 4 दिवसात का नाही? 4 दिवसात? बसला रात्रंदिवस. रीतीच्या टायमाला तर जाता कुठे, रात्रीचे जाता, कुठे जाता, काही करता रीतीच्या टायमाला. तपासणी सूची वगैरे थोडा वेळ एखाद्या महिन्यात करून टाकतो सर. 1 महिना नाही देणार मी तुम्हाला. महिना देणार मला जास्तीत जास्त तुम्हाला 10 दिवस देईन. आज तरी तारीख आहे, आज 28, 29, 30, 12 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला. 15 तारखेपर्यंत मला सगळं पाहिजे, टोटल पाहिजे 15 तारखेपर्यंत. एकही दिवस शिल्लक राहता कामा नये. आणि जिथं 21 तारीख ते 21,000चं उत्पन्न आणि भूमिहीन आहे तिथं अजिबात डोकं घालायचं नाही. बस त्याचा सही चुपचाप करायची, अजिबात डोकं घालायचं नाही. त्यानं कुठून आणलंय, काय केलं, काही बघायचं नाही त्यानं. आणि सर, मागच्या 26 तारखेला 593 मंजूर झाले. 1 मेच्या दिवशी आपल्या हस्ते वाटप करून टाकू सर. ठीक आहे, 1 मेच्या दिवशी करू आपण. पण हे पुढचे जेवढे बॅलन्स आहेत आणि जेवढे त्याच्यामध्ये आहेत मंजूर केलेले असताना तुम्ही जर नाही मंजूर केले ते माझ्यावर घेऊन यायचे. बस त्याच्यामध्ये 21,000चं उत्पन्न आहे आणि भूमीन आहे. ते करायचं. त्यानं कुठून आणलंय, काय त्याचा विचार तुम्ही नाही करायचा. तुम्ही चौकशी करत बसायचं नाही. तुम्ही सरळ सही करायचं त्याच्यावर आणि द्यायचं. 15 मे पर्यंत करून टाकतो. 15 मे पर्यंत. 26 जानेवारीच्या 29च्या मीटिंगमध्ये येऊन टाका. 26 जानेवारी तर झाली. नाही, 29 महिन्याला मीटिंग घ्यायची इथून पुढे. पण मंथली मीटिंग घ्यायची आहे इथून पुढे तुम्ही. जोपर्यंत ठीक आहे, समित्या होत नाही, हे होत नाही, जेव्हा होईल तेव्हा समित्या होती. समित्या होती पण मी अध्यक्ष आहे. मी माझ्या याच्या खाली घेईन आणि ते समिती एक मंथली मीटिंग घ्या. मला तर कोणाची गरज नाही, मी तर अध्यक्ष आहे ना. हां, मग मंथली मीटिंग घेईन मी. महिन्याच्या मीटिंग माझ्या इथून पुढे मला मीटिंग घ्या म्हणायची गरज पडू नये. तुम्ही स्वतः मीटिंग साहेब, हे तुम्हाला डेट कोणती पाहिजे, महिना झाला कोणती डेट पाहिजे म्हणायचं, ती मी डेट देईन. कारण हमेशा सोमवार डेट घ्या मला. बरोबर. कुठलाही असो सोमवार डेट घ्यायची. सोमवारी मी इथंच असतो, पुढे जात नाही. सन्मानवर राहत आहे. नाही, मंथली मीटिंग घेणार मी. चांगलं आहे ना साहेब. नामंजूरची यादी सुद्धा आम्हाला द्या. नाही, प्रस्ताव नामंजूर करण्याचा विषयच नाही. आता तुम्हाला तुमच्याजवळ ते सगळं दिलेलं आहे, चुपचाप करायचं. समितीचे सर्व प्रस्ताव मंजूर करून टाका. चुपचाप सर्वांना एक फायनल झाला आपला एक विषय. जेवढे समितीने आपले केलेत
पुढचा विषय घ्या. कांबळे मला दिले जरा खूप वेळा करून सांगितलं. काही अडचण ठीक नाही आहे. सगळे आता या 15 दिवसाच्या ह्याच्यात करून घेऊ. काही अडचण नाही. पुरे मंजूर होणार मला पुरे मंजूर. नाही 15 दिवसात होतील आणि इथून पुढे डोकं लावू नका सर. मॅडम डोकं नाही लावायचं. साहेब आणखी एक विनंती आहे त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खातं पासबुक लावू नका मला त्यांना ते शेतकऱ्यांचे त्या निराधार लोकांची एवढी गर्दी व्हायची थांब आता थांब तिथं आता मीच चालू आहे थांब जरा ती बँक बी सरळ करतो काळजी करू नको बँक अशी सुतासारखी सरळ करतो सुतासारखी बँकेचा विषय करू बँकेचा विषय करू तिथं काय होतंय आता तिथं आपण करायचं म्हणलं की लई त्याला प्रॉब्लेम आहे दुनियाभरचे प्रॉब्लेम आहे तुम्हाला नॅशनल चाललंय तिथंच माझं मत आहे साहेब म्हातारे नॅशनल बँकेमध्ये. बँकेमध्ये तुम्हाला आता इथून पुढे लक्षात ठेवा ज्या दिवशी पैसे पडते एक दोन दिवस मी जाईन तिथं आणि त्या बँकेला सरळ सांगणार आहे म्हाताऱ्या माणसाचे कुणाचे पैसे असतील एक तर बँकेचा माणूस घ्या आणि त्या माणसा घरी जाऊन पैसे म्हणणार आहे मी ते करणार आहे मी करणार आहे मी ते का आणि मी प्रत्येक गावाचं त्या गावात किती आहे गावं लावा एक गावं लावा वन लावा शांत दुसऱ्या गावकाला बोलवायचं नाही आणि त्या गावचं हे सगळं करून करा म्हणणार आहे माणसाला साहेब. आणि म्हाताऱ्या माणसाचे पैसे त्यांच्यावर तिथं जाऊन पोहोचू ते करणार आहे. स्वतंत्र खिडकी लावा तर संजय गांधीचा पगार होते तिथं एवढा गरजा आहे स्वतंत्र खिडकी लावा. करू 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 ते करू सगळं करू बँकेतच ना हा. बँक करू आपण बँकेचा विषय मला सोडा तुम्ही आता त्याच्यासाठी साहेब उत्पन्नाचं द्यायला सांगा त्यांना उत्पन्नाचं देणं रस्ता. मंडळ अधिकारी 21,000 मंडळ अधिकारी हां ह्या कसल्या अशा काड्या करू नका आणखी मॅडम 21,000 म्हणजे रुपये उगं खुटी मारून ठेवायची नाही ते सगळं द्यायचं ते सगळं आणि 21,000 खरंच उत्पन्न जर काढलं 21,000 उत्पन्न आहे का कुणाचं 21,000 उत्पन्न नाही असं होऊ शकतं का सगळ्याचं उत्पन्न लाखावर उत्पन्न आहे हो 22 एकरवाल्याला देऊ नका पण ते कमी व्हायला जे साहेबाकडे जा, साहेबाकडे फोन लावून द्या. ते पोलीस स्टेशनला त्याला. आणि त्याला दिलं पाहिजे मी तसं केलं ना. अल्पभूधारकला देऊ ऐकलं का जे कोणी सहाय्य करीत नाही त्यांनी साहेबाकडे जायचं आणि त्याचा फोन लावून द्यायचा मी तसं केलं म्हणजे उत्पन्नाचं एक रुपलं नाही त्या साहेबांना सगळे उत्पन्न देऊन टाकलं. आता ठीक आहे चला आता दुसरा विषय पुरवठ्याचा मला सांगा पुरवठ्याचं कशामुळे पुरवठा होण्या मीटिंगमध्ये निघाला विश्वास काय होईना पुरवठ्याचं मला सांगा बरं. लोकांना अन्न का आपलं धान्य का मिळेल तर आपल्याकडे सध्याच्या घडीला तू होता ना मिटिंगला बाबा तू होता ना तू मिटिंगला कशामुळे ते काय काय प्रॉब्लेम आहे सध्या सर आपण जे काम चालू केलेलं आहे आपल्याकडं PHSचं इष्टांक या महिन्यात आलेलं अरे ते आहे. ट्रान्सपोर्टचा काय प्रॉब्लेम आहे लोक सब म्हणजे का देणार ते लोक का देणार म्हणजे सप्लाय का करणार मग दुकानदाराकडे supply करेल. दुकानदाराकडे सप्लाय होईना आणि दुकानदार मला ते तुम्ही ते पण द्या लिहून मॅडम मला की माल कधी येणार कधी आल्याच्यानंतर किती दिवसात वाटप होणार माल ते पण द्या. ते काय करायला ते मॅडम शेवटच्या याच्या महिन्याच्या दिवशी ह्या महिन्याचं काय करते 30 तारखेच्या जवळजवळ नेऊन जाते आणि पुढच्या महिन्याचं खपकन 2-5 तारखेला जातो एका व्यापक महाराष्ट्र दुकानदार कशामुळे त्याचं कसं होतं, आपण वाटप आता मागच्या महिन्याचं वाटप एप्रिल महिन्याचं 28 मार्चला आपण वाटप चालू केलं होतं सर. आता ह्या महिन्याचं आता चालू झालं गोडाऊनला आपण परमिटही 1 तारखेच्या आतमध्ये दिले होते शक्यतो 1 तारीख या 5 तारखेपर्यंत सर्व दुकानाची परमिट गोडाऊनला जातात. आता तालुक्यात रूट ऑप्टिमायझेशन म्हणजे प्रत्येक तालुक्यालाच महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे सर की जे गुगल मॅपप्रमाणे जवळचं जे गोडाऊन आहे आपल्याकडे 163 दुकान आपल्या तालुक्याचे हक्काचे आहेत सर पण आपल्या ते रूट ऑप्टिमायझेशननुसार गुगल मॅपनुसार जे जवळचे गावं आहेत सर तर त्या गोडाऊनला अटॅच केले सर तर आपल्याकडं 67 नवीन गावं म्हणजे नवीन दुकान आले सर त्यामध्ये परभणी तालुक्यातील 14 गोडाऊन आले 14 दुकान आले पालममधले 27 आले पूर्णेमधले 4 आले सर आणि सोनपेठमध्ये 22 दुकान असे 67 दुकानं नवीन वाढले सर तिथं आपल्या इथं या मार्च महिन्यापासून ठीक आहे ना म्हणजे आपले 230 दुकानं झाले सर बरं आत्ताच्या घडीला आपली हमाल यंत्रणा किंवा गाड्याची जी यंत्रणा आहे सर ती त्याला पुरेशी नाही सर ते तेवढं कुणी करायची ते आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे कॉन्ट्रॅक्टरनेच सर करायचं DSOला पत्रव्यवहार केलेले आहेत की आम्हाला माणसं वाढून द्या गाड्या वाढून द्या आता थोडंसं उन्हाचा काळ असल्यामुळे सर लेबर पण गाडीमध्ये तेवढं ॲक्टिव्ह नाही सर असतं उन्हामुळं ते थोडंसं कमी जास्त तर मध्ये बसूनच करायचं का उन्हात करायचं का नाही सर म्हणजे माल उतरवणं आहे एकीकडे माल उतरवणं आहे लगेच तो स्टँडर्ड दुसरी ते आपली त्या DSOला फोन लावलं पूर्वी 163 पवार- होते सर, आता पवार 230 साहेब. वाढले तर DSOला फोन लावलं DSO पवार साहेब पुढे या. तर त्या 4 तर थोडंसं DSOला उशीर घ्यायला व्हायला, लागत काय सर.
धान्य वाटपास एक 8-10 दिवसाचा हमाल जे त्या आहेत सगळ्या- तेवढेच आहेत सर त्यातले पण बरेच पण हमाल त्यातले आहेत. हमाल सकाळी येतात सर, काही येत नाही दुपारी, DS ला फोन लाव रे. काही बिमारच असतात. DS ला, DS. 11 हमाल आहेत सर आपल्याकडे. झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.